आपल्या आयुष्यातनं अनेक प्रकारची नाती असतात. काही नाती अशी असतात जी आपल्याला अगदी ताजनतवानं करून टाकतात, तर काही अशी की आपली सगळी शक्तीच शोषून घेतात. तर आज आपण याच विषारी किंवा टॉक्सिक नात्यांबद्दल बोलणार आहोत. त्यांना ओळखायचं कसं आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला त्यापासून वाचवायचं कसं हे आपण समजून घेऊया. कधी विचार केलाय का की काही लोकांसोबत तासभर गप्पा मारल्यावरही एकदम फ्रेश वाटतं, पण काहींशी फक्त 5 मिनिटं बोललं तरी डोक्याला शीण येतो? असं का होतं? ही फक्त एक भावना आहे की यामागे काहीतरी खोल, काहीतरी महत्वाचं दडलंय? खरं तर ही जी भावना आहे ना, ही आपल्या अंतर्मनाने दिलेली एक वॉर्निंग साईन असू शकते. अगदी लहान मुलांसारखं. जसं एखादं लहान मूल खेळताना त्रास देणाऱ्या मुलापासून आपोआप दूर राहतं, तसंच आपलं मनही आपल्याला धोक्याची सूचना देत असतं. ती ओळखता आली पाहिजे. चला तर मग या विषारी व्यक्ती नक्की असतात तरी कशा, हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. त्यांना ओळखणं नेहमीच सोपं नसतं, पण त्यांच्या वागण्याचा आपल्या मनावर नकळतपणे खूप खोलवर परिणाम होत असतो. तर विषारी वर्तन म्हणजे नेमकं काय? बघा, हे असं वागणं आहे जे आपल्या मनात सतत एक नकारात्मकता घडतं, आपला भावनिक ताण वाढवतं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे यामुळे आपण स्वतःवर शंका घेऊ लागतो. आपल्या मानसिक आरोग्याला यामुळे खूप मोठी हानी पोहोचू शकते. आता आपण अशा लोकांचे काही सामान्य प्रकार पाहूया. हे असं समजा की ही एक फील्ड गाईड आहे, जी आपल्याला रोजच्या जीवनात अशा लोकांना ओळखायला मदत करेल. यातले पहिले 4 प्रकार तर खूप कॉमन आहेत. पहिला स्वकेंद्रित, जे फक्त स्वतःबद्दलच बोलतात, जणू काही आपलं अस्तित्वच नाहीये. दुसरं नियंत्रण ठेवणारे, जे आपल्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करून आपलं स्वातंत्र्यच हिरावून घेतात. तिसरे भावनिक शोषक, जे आपली सगळी पॉझिटिव्हिटी शोषून घेतात. आणि चौथे म्हणजे असे लोक जे सतत कोणत्या ना कोणत्या संकटात असतात आणि आपल्यालाही त्यात ओढतात, जणू काही ते समस्यांचे चुंबकच आहेत. रूझवेल्टचं हे वाक्य किती खरं आहे नाही का? आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण पुढचे जे 4 प्रकार आहेत ना, ते याच विचारसरणीचे आहेत. ते कल्पनांवर नाही तर लोकांबद्दल चर्चा करतात. पाहूया कसे? हे प्रकार ओळखायला थोडे कठीण पण तितकेच घातक असतात. मत्सरी व्यक्ती, जी इतरांचे यश बघूच शकत नाही. खोटारडी व्यक्ती, ज्यामुळे आपला वास्तवावरचा विश्वासच उडायला लागतो. हेकेखोर व्यक्ती, ज्यांच्यासमोर आपल्या मताला काहीच किंमत नसते, कारण तेच नेहमी बरोबर असतात. आणि अफवा पसरवणारे, जे इतरांच्या दुर्दैवातच आनंद शोधतात. आतापर्यंत आपण इतरांबद्दल बोललो, पण आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होतो? आपल्या आतमध्ये काय बदल घडतात? ही धोक्याची चिन्ह ओळखणं खूप खूप गरजेचं आहे. पुढची लक्षणं पाहण्याआधी एक क्षण थांबा आणि विचार करा. आपल्या आयुष्यात असं कोणतं नातं आहे का जे आपल्याला सतत भावनिकदृष्ट्या थकून टाकतंय, जे आपल्याला आतून पोखरत आहे? ही एक प्रकारे चेकलिस्टच आहे. जर यातील अनेक गोष्टी एखाद्या नात्यात जाणवत असतील, जसं की त्यांना भेटण्याआधीच चिंता वाटणं किंवा त्यांच्याशी बोलून झाल्यावर थकवा येणं, सतत त्यांच्या चुकांवर पांघरून घालणं, तर समजून जा की सावध होण्याची वेळ आलेली आहे, कारण ह्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होत असतो. ठीक आहे, समस्या तर आपण ओळखली, पण आता सगळ्यात महत्त्वाचं, यावर उपाय काय? आपली मनशांती परत कशी मिळवायची? चला, पुढच्या भागात आपण यातून बाहेर पडण्याचे काही ठोस आणि कृतीयोग्य मार्ग पाहणार आहोत. या 5 पायऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली, चिथावणीकडे दुर्लक्ष करा. छोट्या छोट्या संघर्षात अडकू नका. दुसरी, स्पष्ट सीमा म्हणजे बाउंडरीज सेट करा. तिसरी, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. ते कसे वागतात यावर नाही, तर आपण कशी प्रतिक्रिया देतो यावर लक्ष केंद्रित करा. चौथी, समस्यांवर नाही तर उपायांवर लक्ष द्या. आणि 5वी, सगळ्यात महत्त्वाची, सकारात्मक लोकांची संगत निवडा. तर या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष काय आहे? तो एका सोप्या पण अत्यंत शक्तिशाली विचारात दडलेला आहे. हे इतकं साधं आणि सोपं आहे. आपली संगतच आपली प्रगती ठरवते. आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवतो तेच आपल्या विचारांना आणि पर्यायाने आपल्या आयुष्याला आकार देतात. आणि हे वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार आहे. नाती ही आपल्याला घडवण्यासाठी असतात, आपल्याला ऊर्जा देण्यासाठी असतात, ती शोषून घेण्यासाठी नाही. त्यामुळे आता हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारायला हवा. कोणतं नातं आपल्या ऊर्जेसाठी अधिक पात्र आहे आणि कोणतं कमी? कारण योग्य संगत निवडणं हे फक्त आनंदी राहण्यासाठी नाही, तर स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवण्यासाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. यावर नक्की विचार करा.